My first impression of Aman was, why is this guy so friendly? I'm someone who always has her guards up. I don't make friends very easily. I take time to know people. For me, because friends are for life. If I am making friendships, I invest my heart and soul into it. So I take time to get to know the people and then make friends. But when I saw Aman first time, I was just like, why does this guy speak so much? Why is he overly so friendly? And a part of us, me and Mo, judged him and thought that he's a creep. Oh yeah. सदके तेरे मन्नता सारिया वे सदके तेरे पहिल्यांदा आम्ही वाशीला कार्यक्रम ठेवला त्या टायमाला भेटलो, फोटो बघितली आणि फॅमिलीचे फोटो बघितले, तिथंच मी थोडं समाधानी झालो. आणि नंतर तर समजा त्यांना भेटलो तेव्हा ना अति उत्साही झालो.
म्हणजे समाधान झालं की पोरीने काहीतरी पसंत केलं. जसं तिने ते शिक्षणामध्ये तरक्की केली तसंच तिने पसंतीमध्ये आणि फॅमिली बघण्यामध्ये तरक्की मिळवली. तेरे नाल रहना हुण मन ले खुदा, 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 हुण मन ले खुदा. मैं तां तेरे नाल रहना, मैं तां तेरे नाल रहना, रब सुन ले तू मुरादे, मान इन्ना मेरा कहना. मैं तां तेरे नाल रहना, मैं तां तेरे नाल रहना, रब सुन ले तू मुरादे, मान इन्ना मेरा कहना. अम्मांची फॅमिली सुद्धा खूप चांगली आहे, खूपच चांगली आहे मी तर म्हणेन. आणि वेल एज्युकेटेड लोक आहेत सगळी, त्याच्यामुळे आणि मला नाही वाटत की तिला काय कसला त्रास होईल वगैरे. आणि अम्मान आणि कोमलची जी बॉन्डिंग मला आतापर्यंत दिसून येते ती खूप सुंदर आहे, खूप चांगली आहे. अतूट विश्वास असल्यासारखा एकमेकांवरती. खिली खिली सी धूप में तुम गुनगुनाओ ना, चाय की प्याली खिड़की पे रखी है तुम भुलाओ ना. दिल जो मिलते यहाँ हो भी जाते जुदा, पास आने की गुजारिशों में उनमें बसे हो तुम. So if I have to describe my relationship with Komal in one word, it's blessing. ऐसे खिले Think. I You know, chose. too many words in English. This is what happens. Yeah. I think it's mutual respect. Absolute mutual respect for each other. चुपके सबसे चुपके तुम चले आओ ना, जी लो दो पल किसको पता कल फिर आ पाए ना. हाँ दिल जो मिलते यहाँ हो भी जाते जुदा, ओ पास आने की गुजारिशों में उनमें बसे हो तुम. जब तुम मिले तो दिल ऐसे खिले, ओ हाँ जब तुम मिले तो दिल ऐसे खिले, हो हाँ जब तुम मिले तो दिल ऐसे खिले. की तिने जे काय केलं म्हणजे अचीव केलं ते तिच्या हार्डवर्कनी आणि याच्याने केलं आहे. आणि बाहेर जाऊन स्वतः एकटं राहणं आणि सगळं करणं खूप म्हणजे मोठी गोष्ट आहे ना ती. दिल की नहीं मीलों की दूरी, पास हम नहीं क्या है मजबूरी, पास हम नहीं क्या है मजबूरी. टोटली जे पण केलं ना ते नानाने केलं त्यांना. टोटली म्हणजे जे पण शिक्षणाच्या बाबतीत किंवा त्यांना कुठं कमी पडून दिलं नाही त्याने काही. आमचा पाठ खूप कमी आहे. जो आईबापाने पाठ नाही केला तो त्याने पार केला आहे. मुली ऍक्च्युली मुलांपेक्षाही माझ्या मते खूप प्रॅक्टिकल असतात आणि खूप प्रेमळ पण असतात. मी तिच्यावरती विश्वास ठेवतो, खूप मुलांवरती विश्वास ठेवतो. आणि त्यांना आपण एक मौका दिला पाहिजे की बाबा ते स्वतःच्या पायावरती उभ्या राहतील. मुली त्या शिकतील. आपण काय करतो, त्यांना पूर्ण शिक्षणच देत नाही मुलींना.
12वी झाली की त्यांचं लग्न करून देतो, 15वी झालं की एनफ होतं सगळ्यांना. कधी लग्न करतो असं होतं बापाला. आपल्याकडे किती दिवस राहतात ते विचारा. वयाच्या 15 ते 20 वर्ष आपल्याकडे असतात. त्याच्यानंतर पुढचं त्यांचं पूर्ण सर्व आयुष्य जे आहे ना ते नवऱ्याकडे किंवा सासूरवाडीला जातं. तर आपल्याकडे जे बापाला जेवढं देता येईल ना तेवढं मुलींसाठी करायला पाहिजे आपण. मेन तर माझं म्हणणं आहे की त्यांना शिकवा, त्यांच्या इच्छा काय त्यांना विचारा, किती शिकतील ते. त्यांना शिकायचं असेल तर त्यांना पुढे त्यांची वाटचाल त्यांना करू द्या. हे आपल्यासाठी खूप गरजेचं आहे. थँक्यू ऑल. आणि लव यू अमन. व्हेरी नाईस. जावई लवली जावई. थँक्यू. लव यू. had once in his show said that बहुत लोगों की ज़िंदगी में वो इंसान नहीं होता जो कहता है कि मैं हूँ तू कर. And I'm so lucky that I have Nana for all of us, who has constantly been there, who has been that pillar of strength for us, for me especially, to be able to go to a foreign country, coming from a community that I come from, to having a father who would have never let me go. But also I give credit to my father, who has trusted Nana, who has trusted me, who has given me everything that I wanted without questioning after a point. He did have his inhibitions of sending me to Sydney, but from that day to now he's come a long way. Whatever that I say is completely fine. So I just wanted to say, love you Dad, love you Nana, and to my entire family, you guys are amazing. माझ्यावरती तिचा खूप विश्वास आहे. तर आत्ताही लोकांना सांगते, कोणाला प्रत्येकाला, की नानाच्या मुले मी इथपर्यंत पोहोचू शकले वगैरे. पण तसं जरी असलं, माझा तिचा सपोर्ट आहे माझा तिला, पण आत्तापर्यंत ती तिच्या मेहनतीनेच इथपर्यंत पोहोचली आहे. ती खूप स्ट्रगल केलाय तिने, इथपर्यंत पोहोचायला इझी नाही आहे. दिल ये मेरा बहता गया इश्क में यूं तेरे, और ये चेहरा खिलता गया देख
देख के यूं तुझे अब ना मांगे मन मेरा कुछ भी, तू मिल गया, सब मिल गया। रूखा रूखा सा था तेरे आने से, सब खिल गया, सब खिल गया। मनाला तर लागणाऱ्या गोष्टी कशा आहेत, शेवटी परदेश आहेत, मुलगी तर 1-1 वर्ष 2-2 वर्ष येत नाही आहेत. आपलं आता हे दोन्ही जावं, दोन्ही मुली असतात, आता थोडं म्हणायला लागेलच ना की हो एक मुलगी आपल्याजवळ नाहीये, थोडं फरक पडणारच आहे. पण ठीक आहे, ओके, इट्स ओके. तू सर्दी में धूप के जैसा है, करता रोशन मेरा जहां, मुझ में बसता है, ऐसे तू रहता है, मुझ में ही ना अब कुछ मेरा। तू चले तो संग चलूं, आंखें मेरी मूंद कर, जो पुकार ले तो आऊंगा, दरिया सभी कूद कर। तर आम्हाला माहिती होतं की ती खूप विचार करून चूज करेल तिचा लाईफ पार्टनर, आणि अमन तसाच आहे, तिच्या मनासारखा आहे. आणि त्यांची दोघांची जोडी बघून आम्ही खूप खुश आहोत की ते एक दोघांना भेटले आहेत, त्यांचं आता लग्न झालं आहे. आणि दिल मेरा है जुड़ा तुझसे, दिल मेरा है जुड़ा तुझसे, दिल मेरा है जुड़ा तुझसे, कोमल पहिले आली की मुंबईला यायची, आता ती चंदीगडला येईल. So, ह्या गोष्टीमध्ये आम्हाला वाईट वाटू शकतं, वाटू की शकतो. पहिलं वाटू शकतं, किंवा आम्ही पण चंदीगडला असू. हे रॉंग प्रूफ करून दाखवावं, ये चैलेंज है उसके लिए. ये अमन जी जो है बहुत सही बंदे हैं, सो वो अच्छे से हैंडल कर लेंगे कोमल जी को, और उनके पास वो अच्छा टैलेंट है. थैंक यू अमन जी, तो ये आप कर लोगे, ये ऐसा लगता है हमें. आपका क्या राय है इस बारे में? मक्खन बहुत सस्ता है चंडीगढ़. स्वरा
to be friends forever. Friends before forever. anything. Yeah. So I think the promise that we want to make with each other is our partnership would last forever. It's not a husband-wife relationship. It's 50-50. She stands for me when I need her. I would stand when she needs me. That's obviously there. But the most important thing in our relationship, and I'm very proud of, is our independent thinking, which we mentioned before, which is really good.